नमस्कार. मुलाखतींच्या विशेष दौरमध्ये आज मी महेंद्र मिश्रा आपलं हार्दिक स्वागत करत आहे. युवा वर्ग जो आहे नवीन व्यवसाय याच्यामध्ये आता सध्या भरारी घेत आहे आणि उडी घेत आहे. या व्यवसायांमध्ये त्याला नेहमी महत्त्वाची गोष्ट जी असते ती आर्थिक बाब. या आर्थिक बाबीची अडचण कशी दूर होईल आणि ती कशी उपलब्ध होईल याकरता आज आम्ही आपल्यासाठी एक विशेष व्यक्तींना घेऊन आलेलो आहे, ज्यांचं नाव आहे राहुल खंडेराव. राहुलजी, सध्या जे युग आहे हे डिजिटल युग आहे आणि या युगामध्ये जो युवा वर्ग आहे तो कोणता तरी व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय उभारू इच्छित आहे. या व्यवसायाला मात्र एक आर्थिक भांडवल लागते. हे जे भांडवल आहे हे भांडवल कशा कशा प्रकारे तो उपलब्ध करू शकतो हे आमच्या दर्शकांना आज आपण सांगावं. सर्वप्रथम युवा क्रांती न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. जेही आजकाल उद्योजक आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणण्यापेक्षा आर्थिक रसद, जे कुठलाही व्यवसाय करताना आर्थिक रसद ही महत्त्वाची असते आणि आर्थिक रसद पूर्ण करताना बँक सगळ्यात पहिले पाहते तुमचे डॉक्युमेंटेशनमध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे KYC डॉक्युमेंट झाले. नंतर तुम्ही जे बिझनेस करता त्याचं शॉप ॲक्ट, उद्यम आधार, नंतर तुमचे ITR 3 वर्षाचे हे कंपल्सरी पाहतं. कारण की जर तुमचा विंटेज जर जास्ती असेल बिझनेसचा, विंटेज म्हणजे काय, तुम्ही किती वर्ष त्या बिझनेसला स्ट्रेच केलेलं आहे आणि किती वर्ष तुम्ही त्या बिझनेसमध्ये टिकून आहात त्याच्याच बेसिसवर तुम्हाला ते लोन प्रोव्हाइड होतं. त्यात तुम्हाला लोन कशा प्रकारे भेटेल आणि कुठलं लोन भेटेल. जसं की तुम्हाला आता एक मॉर्गेज लोन झालं, मॉर्गेजच्या बिहाफमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता, त्याच्यात CCOD करू शकता. एक आहे तुमचं बिझनेस लोन झालं, पर्सनल लोन झालं, प्री अप्रूव्ड लोन झालं. देन मशिनरी लोन्स आहेत. काही बिझनेसेसमध्ये मशिनरी लागतात, इक्विपमेंट लागतात, जनरेटर झाले. देन आता हॉस्पिटल जर असतील डॉक्टर प्रोफेशनलमध्ये त्यांना ECG मशीन, देन नंतर MRI, CT स्कॅन अशा सारख्या खूप साऱ्या मशिनरीज लागतात. तर त्या रिगार्डिंग त्यांना लोन्स लागत असतात. तर त्यावेळेस बँक NBFC त्यांना लोन प्रोव्हाइड करतं. बट त्याच्यात मॅक्सिमम काय आहे ना, डॉक्युमेंटेशन पार्ट हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी आधीपासूनच कुठलाही व्यवसाय चालू करताय तुम्ही, आज जरी व्यवसाय चालू नसेल केलेला आणि तुम्हाला चालू करायचं असेल तर सर्वात आधी जे काढायचे डॉक्युमेंट्स असतील ते तुमचं शॉप ॲक्ट आहे, देन उद्यम आधार आहे आणि फर्स्ट इयर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक स्टेटमेंट जे आहे ना, बँक स्टेटमेंट प्रॉपरली मेंटेन ठेवावं लागतं. 20,000 रुपयाच्या वरती ॲव्हरेज बँक बॅलन्स मॅन्डेटरी आहे त्याच्यात. देन नंतर तुम्ही जेही करंट अकाउंट ठेवता किंवा सॅलरी अकाउंट ठेवता, सॅलरी अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये सर्वात आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जंगली रमी, स्टॉक ट्रेडिंग, देन नंतर ड्रीम11, रमी सर्कल असे कुठलेही ट्रान्झॅक्शन त्याच्यात करू नका, जेणेकरून तुमची केस रिजेक्ट होईल त्याच्यात. म्हणजे कळकळीची विनंती आहे. क्रेडिट मॅनेजर ह्याच गोष्टी बघतात की तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन्स कसे मेंटेन केलेले आहेत आणि तुमच्या याच्यात कुठले ट्रान्झॅक्शन्स आहेत. नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काय झालेलं आहे की शासनानं सुद्धा ही जी आपण नावं सांगितली याच्यावर बॅन आणलेला आहे, बंदी आणलेली आहे. शासनाने जरी बॅन आणलेला आहे, आता त्याच्यात आता स्टॉक ट्रेडिंग नाही आहे. बरेच जण स्टॉक ट्रेडिंग करतात. त्याच्यासाठी तुम्ही एक अल्टरनेट अकाउंट काढा आणि त्याच्यातून तुम्ही स्टॉक ट्रेडिंग करा. बट करंट अकाउंट आणि सॅलरी अकाउंटमधनं करायलाच नाही पाहिजे. तुमची केस 100% रिजेक्ट होते. त्या कारणाने तुम्ही 200 रुपयात जरी ट्रान्झॅक्शन असेल तर त्यावेळेस तुम्ही स्टॉक ट्रेडिंगचे पूर्ण स्टेटमेंट मागतात. ते एकंदरीत स्वतंत्र त्यांचे जे आहेत अकाउंट जे आहेत ते असायला हवेत असं म्हटलं तरी चालेल. अकाउंट स्वतंत्रच हवेत, सॅलरी अकाउंट आणि करंट अकाउंटचं जर बिझनेस करत असेल. आता सुरुवातीला जर का एखादा युवा जर का जो आहे तो त्याच्यामध्ये जर का उडी घेत असेल व्यवसायामध्ये किंवा एखाद्या उद्योगामध्ये, त्याला सर्वात महत्त्वाचं जे आर्थिक भांडवल आहे हा तर झाला विषय आपण सांगितला. परंतु हे आर्थिक भांडवल मिळवत असताना, बँकिंग क्षेत्रामध्ये जात असताना त्याला एक साक्षीदारांची आवश्यकता पडते. काय या साक्षीदारांच्या व्यतिरिक्त तो लोन घेऊ शकतो का? 100% विदाऊट साक्षीदार तुम्ही लोन प्रोसेस करू शकता. मार्केटमध्ये एवढ्या NBFC ने एवढ्या बँक्स आहेत की विदाऊट साक्षीदार तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतात आणि मॅक्सिमम अमाऊंट त्याला काही लिमिट नाही आहे. तुमच्याकडे जर कोलॅटरल असेल तर साक्षीदाराची गरजच नाही आहे. काही मॉर्गेज वगैरेची आवश्यकता पडते का मग यांना? कोलॅटरल जर करतोय आपण, सुरुवातीला एकदम स्टार्टिंग आहे, स्टार्टअप फंडिंग जर रिक्वायरमेंट, त्यावेळेस आपल्याला मॉर्गेज घेऊनच करायचं आहे. बिकॉज ऑफ कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये सुरुवातीला भांडवलला म्हणजे ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो त्यावेळेस भांडवल जास्ती लागतं. बरोबर आहे. त्यांचे सर्वात जास्ती जे खर्च होतात हे सुरुवातीला होतात. एकदा बिझनेस का रेग्युलेशनमध्ये आला प्रॉपरली, त्याचं जर का एकदा लाईन बसली त्याला नंतर मॅक्सिमम फंडिंग लागत नाही.
पण स्टार्टिंगला कसं असतं, सगळ्या गोष्टी नवीन असतात. मार्केट स्टेबिलिटी, ॲडव्हर्टायझिंग, बाकीच्या अदर गोष्टी ज्या असतात. एम्प्लॉयमेंट झाल्यानंतर जे एम्प्लॉय त्याच्याकडे आहेत त्याला सॅलरी वगैरे सगळ्या गोष्टी स्टार्टिंगला जे त्यांनी एक 6 महिन्याचा जो आहे ग्रेस पिरियड मधला, तो त्याच्याकडे जमा असायलाच हवा कुठलाही बिझनेस करत असताना. हा व्यवसाय सुरू करत असताना, नवीन व्यवसाय कोणताही असो तो सुरू करत असताना काय त्याला शासनाकडून काही योजना मिळतात किंवा मग काही ज्या बँकिंग्स आहेत किंवा जे फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्याकडून काही व्याज दरामध्ये सवलती अशा काही असतात का? PMEGP झालं, CMEGP झालं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ झालं, याच्या थ्रू नंतर आपले एक कुणबी समाजाचं जे एक आहे त्याच्यातनं पण बऱ्याचशा स्कीम्स आहेत की जे चालतात. बट ॲक्च्युअलमध्ये काय आहे ना, त्यावेळेस बँक कुठलाही व्यवसाय इस्टॅब्लिश नसताना बँक त्यांच्याकडनं कोलॅटरल घेतं, म्हणजे प्रॉपर्टी मॉर्गेज करतं किंवा FD अगेन्स्ट लोन करतं. बट त्याच्यात जेही स्कीम धारक असतात त्यांना त्याचा व्याज परतावा भेटतो त्याच्यात. म्हणजे सर्वात मोठा म्हणजे बेनिफिट तो आहे त्याच्यात. ठीक आहे, साक्षीदार नको, पण तरी एक वेळा जो नवीन उद्योजक आहे, नवीन युवा वर्ग आहे, तो जेव्हा व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस त्याच्या मनात कुठंतरी अशी एक भीती असते की आपला व्यवसाय चालल की नाही चालल. म्हणजे एक जुनी म्हण आहे बघा, तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं दुपाटणं. असा जर का प्रकार होत असला तर मग त्याला काय शासन काही किंवा बाकीच्या इतर कंपन्या काही मदत करतात का? जर का त्याला बिझनेस करायचा आहे आणि त्याच्या मनात आधीपासून भीती असेल आणि तो जर बँकेकडे गेला तर बँक त्याला सरळ नाहीच बोलेल. कारण बँकेमध्ये पण क्रायटेरिया आहे कुठल्या बिझनेसला लोन प्रोव्हाइड करायचं आणि कुठल्या बिझनेसला लोन प्रोव्हाइड नाही करायचं. काही निगेटिव्ह प्रोफाईल आहेत, निगेटिव्ह प्रोफाईलमध्ये लोन बँक खरंच करणार नाही. जिथे पॉझिटिव्ह वाटत आहे कुठंतरी त्याचे बँकिंग, फायनान्शियल आणि प्रोजेक्ट रिपोर्ट जर चांगले असतील तर त्याच कंडिशनमध्ये त्याला लोन तिथे प्रोव्हाइड करता येईल आपल्याला. एकंदरीत असं म्हणावं लागेल की हिंमतची किंमत बँक सुद्धा करल. तुम्हाला पक्का म्हणजे दृढ विश्वास ठेवावा लागेल आणि त्याच्यानंतरच व्यवसायात उतरावं लागेल. सर्व काही हिमतीचा खेळ आहे, तुमच्या कॅल्क्युलेशनचा खेळ आहे आणि ते नंतर तुम्ही इस्टॅब्लिश झाल्यानंतर तो रन कसा करता त्याच्यावरती सगळ्या काही गोष्टी डिपेंड्स आहेत. आता याच्यामध्ये नवीन असा विषय येतो, हे संपल्यानंतर आर्थिक जे आहे आपण सांगितलं, परंतु त्याच्यामध्ये मनुष्यबळ सुद्धा याची आवश्यकता पडत असते. तर आपण कमीत कमी किती जे वर्कर्स असतात किंवा त्यांना जे मनुष्यबळ आहे ते कमीत कमीमध्ये आपण आपला व्यवसाय असा सुरुवातीला करू शकतो असं काही आहे का? प्रोप्रायटरशिप फर्ममध्ये जर प्रोप्रायटरशिप फर्म एका माणसापासून होते, पार्टनरशिप फर्म 2 माणसापासून होते, LLP कंपनी असेल तर ते 5-6 जण मिळून डायरेक्टर म्हणून बनवू शकतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्यात पण 2 पार्टनर असून चालतं. त्यात प्रायव्हेट लिमिटेड फर्मला पण आपण लोन प्रोव्हाइड करतो. त्यात असं मनुष्यबळाचा कन्सेप्ट नाही आहे. तुमचा जो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट अँड बाकी नंतरच्या सगळ्या गोष्टी म्हणजे बॅलन्स शीट्स, देन नंतर तुम्ही जर प्रोप्रायटरशिपमध्ये एकटे जरी असाल तरी ते लोन प्रोव्हाइड होतं. बट त्याला काय आहे ना, तुमचं घर आणि तुमचं शॉप हे दोन्ही वेगवेगळं हवं त्याच्यात, तर आपल्याला ते करता येईल. असं काही त्याच्यात मनुष्यबळाचा कन्सेप्ट नाही आहे की जर एकटा असेल आणि नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा मग व्यवसाय ऑलरेडी इस्टॅब्लिश आहे, त्याला 2-3 वर्ष झालेले आहेत, तर त्यावेळेस बाकीच्या गोष्टी चेक केल्या जातात चेकलिस्टमध्ये. शासनाकडून अशी कोणती योजना आहे की तुम्हाला म्हणजे जास्त मेहनत न घेता तुम्हाला लोन वगैरे मिळू शकतो किंवा अजून काही मिळू शकते व्यवसाय सुरुवातीला, स्टार्टअप आज जे म्हणतो आपण त्याला, त्याकरता असं काही? स्टार्टअप इंडियामध्ये जर चांगले प्रोजेक्ट्स असतील तर भेटतं फंडिंग, बट त्याच्यातही कोलॅटरल घेतात. ॲट द एंड बँक त्यांची रिकव्हरी पाहते स्टार्टिंगपासून. नवीन तुम्ही जसं बोलताना पहिले बोलले की नवीन मुलगा आहे आणि त्याच्या मनात जर भीती असेल की माझा बिझनेस चालेल की नाही चालेल, तर बँकेला पण एक भीती असते की आमचा पैसा आम्हाला रिकवर होईल की नाही होईल. तर त्या कंडिशनमध्ये सेफ्टी पर्पजसाठी बँक कोलॅटरल किंवा FD घेऊन ठेवतं. आता शासनाकडून एक नवीन योजना ज्या आहेत असं निघालेलं आहे की जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना काही कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करता दिली जाते आणि त्यांचा पगारसुद्धा जो असतो, जो खर्चसुद्धा जो असतो तो शासन देतो. मग अशा व्यक्तींनी पुढे येऊन जर का व्यवसाय करण्याला सुरुवात केली, त्यांना त्यांच्यासाठी काही जे सर्टिफिकेट्स वगैरे भेटतात किंवा कागदपत्र भेटतात त्याच्यावर व्यावसायिक लोन मिळू शकते का? व्यावसायिक लोन पण भेटतात. बरेचसे आता पार्टनर कंपनीज आलेले आहेत की जे ते फंडिंग पण करतात स्टार्टअपसाठी. काही शेअर्स त्यांचे असतात, काही शेअर म्हणजे मॅक्सिमम फंडिंग म्हणजे बँक सोडून पण मार्केटमध्ये फंडिंग देणारे लेंडर्स आहेत. बट ते तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे कुठून फंडिंग येईल. अशा व्यक्तींसाठी आमच्याकडे भरपूर सारी लिस्ट आहे. आम्ही त्यांचं डिरेक्टली कोलॅबरेशन करून देतो आणि त्याच्यातनं त्यांना फंडिंग्स अवेलेबल होतील. त्याच्यात डिजिटल युगातील बँकेचे फायदे कोणकोणते आहेत आपण सांगू शकाल असं?
आधी पूर्णपणे पेपरवरती वर्क प्रोसेस व्हायचं, आता विदिन 1 आवरमध्ये लोन सँक्शन म्हणजे डॉक्युमेंटेशन लॉग इन केल्यानंतर सँक्शन होईल, व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन पण आता डिजिटली होतं आणि डिस्बर्समेंट पण एकाच तासात होतं. म्हणजे डिस्बर्समेंट झाल्यानंतर मॅक्सिमम 10 ते 15 मिनिट तुमच्या अकाउंटला फंड्स अवेलेबल होऊन जातात. जे की पहिले लॉंग प्रोसेस होती, म्हणजे बँकेत जावं लागत होतं. बँकेत गेल्यानंतर डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर मग ते व्हेरिफिकेशन होईल, त्यात इलिजिबल आहे नॉट इलिजिबल आहे सगळ्या गोष्टी करतील. बट आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये बँक आणि NBFC मध्ये इतकं कॉम्पिटिशन आलेलं आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बँक्समध्ये की कोण फास्ट करतं. ऍट द एंड मार्केट एवढं मोठं आहे आणि कॉम्पिटिशन पण खूप जास्ती झालेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये बर्गरच्या टाइममध्ये आत्ता आपल्याला लोन प्रोसेस होऊन जातं. पण जगाचा पोशिंदा ज्याला शेतकरी म्हटला जातो आणि तो आणि त्याचे जे मुलं बाळं आहेत तेही आता उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. आणि असं म्हटलं जाते की शेतीसुद्धा उद्योगासारखी करायला हवी. तो नंतरचा विषय आहे की तो शेतकरी जो आहे, जगाचा पोशिंदा जो आहे, तो कसा पाहतो. तुम्हाला काय वाटते की काय या शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा शेतकरी कुटुंबांनी आता याच्याकडे असं व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला हवं का? 100% पाहायला हवं. इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये यांना खूप जास्ती डिमांड्स आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट झाल्यानंतर यांनी जर का चालू केलं तर स्टोरेजमध्ये पण जास्ती आहे. कोल्ड स्टोरेज खूप सध्या रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये, कारण की फळं आणि जर वैचारिक आपल्या जर भौगोलिक दृष्टीचं बघितलं तर आत्ता नेचर कधी पाऊस यायला पाहिजे कधी ऊन यायला पाहिजे तर पूर्णपणे चेंज झालेलं आहे. बरोबर आहे. त्या सिच्युएशनमध्ये कोल्ड स्टोरेज जर अवेलेबल करून दिले तर मॅक्सिमम डिमांड्स मोठ्या सिटीमध्ये होते. तुम्ही जर पॅकेजिंग ॲट द एंड दिखाव्याचं मार्केट आहे. तुम्हाला मी आत्ताही सांगतो, जेवढा तुम्ही दिखावा जेवढं तुम्ही डेकोरेटिव्ह मार्केटला दिसाल तेवढं तुमचं प्रोडक्ट जास्ती सेल आउट होतं. ॲट द एंड तुमचं सेल्स स्किल किती आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड्स आहेत. आणि बिझनेस 100% ग्रो होतो, असं नाही होत नाही म्हणून. जसं की मोरिंगाची शेंग आहे, त्याला आपल्या विदर्भात शेवगा पण म्हटलं जातं. त्याच्यापासून बरेचसे बाय प्रोडक्ट बनतात. जसं की जिमसाठी प्रोटीन लागतं, त्याच्यात पण टाकलं जातं, मेडिकल याच्यात पण टाकलं जातं आणि एक्सपोर्ट पण खूप जास्ती होतं आणि त्याला डिमांड पण आहे. देन नंतर तुम्ही बनाना चिप्स, बनाना जे बनतात, बनानाची पावडर आपल्या याच्यात जातं मॅक्सिमम कॉस्मेटिक्समध्ये, त्याची पावडर खूप जास्ती महाग आहे. असे बाय प्रोडक्ट आहेत की जे लोकांना पण माहित नाही. जिथे तुम्ही 40 रुपये डझन केळं विकताय तिथं तेच तुम्ही 400 रुपये किलो तुम्ही त्याची पावडर विकू शकता ना. पण अशा व्यवसायांना काय बँकिंग क्षेत्रामधून वाव मिळतो, बँकिंग क्षेत्रामधून त्यांना लोन मिळतो 100%. त्याच्यात प्रॉफिट ऑफ मार्जिन खूप जास्ती असल्यामुळे बँक पण त्याच्यात रिस्क घेते. आता ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, जर त्याने ते चिप्स जर बनवले, चिप्स 10 ग्रॅम आपल्याला 5 रुपयात भेटतात. तेच जर आपण 1 किलो जर विकलं 400-500 रुपये जर त्याच्यात भेटत आहेत तर प्रॉफिट ऑफ मार्जिन ऑलरेडी जास्ती आहे. त्याच्यामुळे बँक त्याचं रिस्क घेतं. आम्ही हे सुद्धा सांगू आमच्या दर्शकांना की या माध्यमातून शेतकऱ्यांनी आणि शेतकरी पुत्रांनी जरूर या अशा संधींचा लाभ घ्यायला हवा. आता आपण व्यावसायिकाचा मुलगा व्यावसायिक, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी, आता अशी संकल्पना राहिलेली नाही आहे. आणि आपण सांगितलं की आता जे निसर्ग आहे चेंज झालेला आहे. आपण एक गोष्ट अशा वेळेस अशी आठवण येते की आपण करतो ती कृती आणि देव करतो ती प्रकृती, असं म्हणून जुने लोक म्हणायचे. तर काय या प्रकृतीवर आपण कशी मात करू शकू? म्हणजे जर का काही नासधूस झाली, आपण बँकेचं कर्ज काढलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही सवलती मिळू शकतात का? 100% तुमचं ज्यावेळेस आपण लोन करतो, जर आपले कुठली मशिनरी घेतली आहे त्यावेळेस त्या मशिनरीवरती इन्शुरन्स पण राहतं. इन दॅट सिच्युएशन त्या मशिनरीला काही झालं तर इन्शुरन्स कंपनी त्याचा पूर्णपणे 100% आपल्याला परतावा करतो त्या कंडिशनमध्ये. म्हणजे मशिनरीचा पण इन्शुरन्स राहतो आणि ज्यांनी लोन घेतलेला आहे त्या व्यक्तीचा पण इन्शुरन्स राहतो. आणि लोनमध्ये इन्शुरन्स घेणं आजही तुम्हाला सांगतो खूप फायद्याची गोष्ट आहे. लोकांना वाटतं की आपले चार्जेस वाचले पाहिजे. माझाच स्वतः एक कस्टमर होता, 25 लाख रुपये लोन घेतलेलं होतं. कोविडच्या नंतर हार्ट अटॅक आला, मरण पावला. 1 कोटी रुपयाचा इन्शुरन्स होता. त्या XYZ कंपनीनी जे मयत झाले त्यांच्या परिवाराला 80 लाख म्हणजे किती 76 लाख रुपये दिले आणि जे 24 लाख रुपये होते ते त्यांच्या ज्यांनी लोन ज्या कंपनीच होतं त्यांना परत दिले. म्हणजे 76 लाख रुपयाचा त्या फायदा झाला त्या कंडिशनमध्ये. हे माझं म्हणजे मी डोळ्याने बघितलेले जिवंत उदाहरण आहे. जग आता चालत नाही आहे, जग धावत आहे. प्रत्येक आपण कुठं जशा ज्या जाहिराती बघतो त्याच्यात असं सांगितलं जातं की आता ही माझी चालण्याची वेळ नाही, धावण्याची वेळ आहे. मग आता पुढच्या
भविष्यामध्ये काय बँकिंग क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल येऊ शकतात? आता बँकिंग क्षेत्रामध्ये जर म्हणायचं झालं तर बँकिंग क्षेत्रामध्ये ऑलरेडी खूप सारे बदल झाले आहेत. फिजिकलवरून डिरेक्टली आता डिजिटलवरती काम आलेलं आहे. जे लोन प्रोसेस व्हायला निदान 8-10 दिवस लागायचे बिझनेस लोनला पण, ते आता 3-4 दिवसात होतात. देन जे पर्सनल लोन आहे, जे सॅलरीच्या बेसिसवरती भेटतात, सॅलरीच्या बेसिसवरती विदिन 1 अवरमध्ये तुम्हाला डिस्बर्समेंट भेटते. याच्यापेक्षा अजून काय म्हणजे डिफरन्स पाहिजे? आणि आता काही इनोव्हेशन चालू आहेत की तुम्हाला 15 मिनिटात लोन पण प्रोसेस कम्प्लीट होतील. नाही, आता हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये फसवणूक सुद्धा तितक्या ताकदनं होते. ही जर का टाळता यावी याकरता म्हणजे दर्शकांनी आमचे जे आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी असं आपल्याला वाटतं? जेही स्कॅमर्स असतात ते तुम्हाला मल्टिपल कॉल्स करतील. मल्टिपल कॉल केल्यानंतर तुम्ही एक व्हेरीफाय करा, त्यांचा ऑफिशियल ईमेल आयडी मागा. ऑफिशियल ईमेल आयडी वरती डॉक्युमेंट तुम्ही डिरेक्टली त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन सर्च करा. जो ट्रस्टेड आहे त्याच्यासोबतच तुम्ही जा. नवीन कॉल येतात बँक्समधून, प्री अप्रूव्ड ऑफर आहे, प्री अप्रूव्डच्या नावाखाली हा स्कॅम होतो. पहिली गोष्ट तर प्री अप्रूव्डमध्ये काय, सर तुम्हाला OTP पाठवलेला आहे, तुम्ही तेवढा सांगा, तुम्हाला प्री अप्रूव्ड 5 लाख रुपयाची ऑफर आहे. प्री अप्रूव्डमध्ये तुम्हाला एक 10 मिनिटात तुम्हाला लोन प्रोसेस होईल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोन प्रोसेस करताना कुणाला पण 1 रुपया पण देण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर इलिजिबल आहात तर 100% तुमचं लोन होईल. म्हणजे त्याच्यात कुणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही आहे. आणि जर तुम्ही इलिजिबल नाही आहात, सर मी टेबल खालून प्रोसेस करतो, तुम्ही क्रेडिट मॅनेजरला मला पैसे द्यायचे आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या 100% फेक आहेत. जर तुमचं सिव्हिल 700+ आहे तर ऑलरेडी तुम्ही इलिजिबल आहात. तुमच्या सॅलरी अकाउंटमध्ये जर 3 महिन्याची प्रॉपर सॅलरी आली, तुम्ही इलिजिबल आहात. तुमच्या करंट अकाउंटमध्ये 25,000च्या वरती ॲव्हरेज बँक बॅलन्स जर मेंटेन असेल, तुम्ही इलिजिबल आहातच. तर कुठेही 1 रुपया द्यायची गरज नाही. आणि ज्यांनी जर का तुम्हाला पैसे मागितले त्याची सरळ सरळ कंप्लेंट RBIला तुम्ही करू शकता. कार्यक्रम सुरू असताना आमच्या स्क्रीनवर एक प्रश्न आलेला आहे बघा. आमचे दर्शक हे विचारत आहेत की करंट अकाउंट, CC अकाउंट किंवा एक साधं अकाउंट असते. आता आम्हाला त्याची माहिती नाही, पण त्या आमच्या दर्शकांना माहिती आहे. आणि व्यवसाय सुरू करत असताना कोणतं अकाउंट चांगलं असते आणि क्रेडिट आणि CC अकाउंट किंवा साधं अकाउंट याच्यात फायदा काय असतो? सेव्हिंग अकाउंट हे तुमचं पर्सनल असतं आणि ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करता त्यावेळेस तुम्हाला बँक करंट अकाउंटचं स्टेटमेंट मागते. करंट अकाउंटमध्ये तुमचेही जे व्यावसायिक ट्रान्झॅक्शन्स असतात हे करंट अकाउंटमध्ये व्हायला हवे. आणि करंट अकाउंटचा फायदा असा आहे की तुमचे जे बिझनेसमध्ये उतार चढाव जे होतात, क्रेडिट डेबिट झालं, GST बिल्स झाले, ते तुमचे पूर्णपणे क्रेडिट हिस्ट्री जी आहे हे करंट अकाउंटला शो होतं. त्याच्यामुळे करंट अकाउंट हा वेगळा कन्सेप्ट झाला. आणि कॅश क्रेडिट हे वेगळं झालं. कॅश क्रेडिटमध्ये तुम्हाला एक बँक एक लिमिट सेट करून देते फ्युचर पर्पजसाठी की तुम्ही हे आम्ही 30 लाख रुपये तुम्हाला देतो. 30 लाख रुपयातलं तुम्ही जेवढेही तुम्ही युटिलाइज करणार, जसं समजून घ्या की तुम्ही 30 लाख रुपयापैकी 1 तारखेला 1 लाख रुपये विड्रॉल केले, तुम्हाला 1 लाखावरती तिथं व्याज लागेल, ना की पूर्ण 30 लाख रुपयावरती. त्याच्यासाठी हा असा फायदा होतो की तुम्ही जितके दिवस अमाऊंट युटिलाइज करणार त्या अमाऊंटवरतीच तेवढं व्याज लागेल. जर तुम्ही अमाऊंट युटिलाइज नाही केली त्याच्यावरती व्याज लागणार नाही. म्हणजे व्यवसाय करताना कॅश क्रेडिट हा एक चांगला पर्याय असं आम्ही आमच्या दर्शकांना सांगू शकू असं म्हटलं चालते. 100% कॅश क्रेडिट ही घ्यायलाच हवी. कॅश क्रेडिटमध्ये बेनिफिट एवढं आहे की तुमचं ॲव्हरेज बँक बॅलन्स पण मेंटेन होतं. त्यानंतर तुम्ही जे बिल परचेस करता, जेही वस्तू घेता, ते तुमच्याकडे स्टॉक कंटिन्युअसली अवेलेबल राहतो. ज्यावेळेस तुमच्याकडे स्टॉक अवेलेबल राहतो तो तुम्ही तुमच्या ग्राहकांना कंटिन्यू देऊ शकता. बरोबर आहे. आणि तेच जर तुमच्याकडे रोटेशनसाठी पैसा नसेल तर त्या सिच्युएशनमध्ये तुमचा बिझनेस स्टक होऊन जाईल. त्यासाठी रोटेशनसाठी एक कॅश क्रेडिट 100% घेऊन ठेवायला हवी तुम्ही. महिलांकरता काही विशेष संधी आहेत का बँकिंग क्षेत्रामध्ये, म्हणजे लोन घेताना, व्यवसाय करताना? किंवा मग आपण सध्या असं हेही सुद्धा ऐकतो की एक वयस्कर जे आहेत 70 गाठलेल्या किंवा 60-65च्या नंतर यांना बँकेमध्ये काहीतरी सवलत वगैरे मिळते का? बँकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जर सॅलराईड असाल, सॅलराईड जोपर्यंत तुमचं एज आहे तोपर्यंत तिथे लोन पॉसिबल आहे. तसंच इन्शुरन्सचं पण असतं. जोपर्यंत तुमचं एज आहे तोपर्यंत इन्शुरन्स कव्हर करतं. त्यानंतर त्यांची सिक्युरिटी जी असते ना ते हाय रिस्कमध्ये जाते. त्याच्यानंतर ते रिस्क घेणं बंद करतात. सेम कंडिशन लोनला पण आहे. जर तुम्ही जर सॅलराईड गव्हर्नमेंट जर कस्टमर असाल तर त्या सिच्युएशनमध्ये 58 एज 60 एज तोपर्यंत तुम्हाला लोन प्रोव्हाइड होईल. देन नंतर जर का तुम्ही जर बिझनेस करत असाल तर मॅक्सिमम 65 वर्षापर्यंत तुम्हाला लोन प्रोव्हाइड होईल. देन जर तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे त्या सिच्युएशनमध्ये 65 झाल्यानंतर पण, तेव्हा मग तुमच्याकडे प्रॉपर्टी अवेलेबल आहे, तुमच्या नावावरती प्रॉपर्टी आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कोअप्लिकंट बना. देन तुमच्या घरात जर कोणी अप्लिकंट असेल, सॅलराईड असेल किंवा मग बिझनेस करत असेल, त्याला अप्लिकंट म्हणून तुम्ही
प्रॉपर्टी मॉर्गेज करून ते लोन प्रोसेस करू शकता. तसा तो एक वे आउट आहे, जेणेकरून तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी लागेल त्याच्यात. बँकिंग क्षेत्रामध्ये काय महिलांना काही विशेष प्राधान्य मिळते का जेव्हा लोन घेतले जाते त्यावेळेस? असं बायफर्गेशन नाही आहे महिला आणि पुरुष, जे सर्वांसाठी आहे ते ॲज इट इज आहे बँकिंगचे रूल. आणि फक्त होम लोनला बेनिफिट्स आहेत. होम लोनमध्ये जर महिला असतील तर त्यांना 2 लाख रुपयापर्यंत व्याज परतावा प्रत्येक वर्षाचा भेटतो तिचा. एक शेवटी एक प्रश्न असा समजून राहिला की मला हे सांगा की आता प्रत्येक बँक जी आहे, शासकीय बँक आहे, या बँकांकडून कर्ज घेत असताना पहिले ते सगळी विचारपूस करतात. यांच्या व्यतिरिक्त आता या मार्केटमध्ये अशा काही फायनान्स कंपन्या आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता की त्यांच्यापर्यंत आपण कसं जावं, तिथून लोन कसं काय घ्यावं? आता जर तुम्हाला लोन प्रोसेस करायचं असेल तर माझ्याकडे टोटल 51 ऑप्शन्स आहेत. 51 ऑप्शनपैकी आम्ही प्रत्येकाचं बायफर्गेशन करून देतो. जसं की 18,000 सॅलरी असेल तर त्याच्यासाठी वेगळा क्रायटेरिया असतो, 20,000 सॅलरी असेल तर वेगळा क्रायटेरिया असतो, 25 असेल तर बँक्सकडे जाऊ शकतो आपण, 40 असेल तर एनबीएफसीकडे जाऊ शकतो, 50 असेल तर एनबीएफसीकडे जाऊ शकतो. तसंच तुम्हाला जर काही वाटलं एज्युकेशन लोन करायचं असेल, एज्युकेशन लोनमध्ये पण बरेचसे 32 कंट्रीजसाठी माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. त्याच्यात पण आपण एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करतो. त्यात कोलॅटरल बेसिस, नॉन कोलॅटरल बेसिस ह्या सगळ्या गोष्टी तिथं मॅन्डेटरी आहेत. आता त्याच्यात आपला जे स्टुडंट आहे त्याचा ॲग्रिगेटर चेक केला जातो, त्याच्याकडे सर्टिफिकेशन कुठले कुठले आहेत ते चेक केले जातात, त्याची युनिव्हर्सिटी चेक केल्या जाते. देन नंतर त्याला कोलॅटरल कुठल्या युनिव्हर्सिटीचं आलेलं आहे, जर्मनीतनं आलेलं आहे, युकेमधनं आलं आहे, US मधनं आलं आहे, त्या सगळ्या गोष्टी चेक करून आपण त्यांना तिथं प्रोव्हाइड करतो लोन. एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याकडून लोन देण्याकरता आपण लोकांना प्रोत्साहित करू शकता किंवा त्यांना मार्गदर्शन करू शकता. 100% माझ्या आजपर्यंतच्या जर्नीमध्ये एज्युकेशन लोनला आम्ही जास्ती फोकस करतो. एज्युकेशन लोनमध्ये कसं आहे, विद्यार्थ्याचं भविष्य घडतं. विद्यार्थ्याला जर बाहेर देशात जायचं असेल शिकण्यासाठी, डॉक्टरेट झालं, MBA झालं, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस झालं, त्या कंडिशनमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत, त्यांना लोन प्रोव्हाइड करतात. पण ॲक्च्युअलमध्ये काय असतं, माहिती नसल्यामुळे हा सगळा गोंधळ उडतो. जर ज्यांना माहिती हवी असेल त्यांना आम्ही फ्री कन्सल्टेशन करूयात, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात. तर आपण आता राहुलजींकडून मोलाचं मार्गदर्शन ऐकून घेतलेलं आहे. आम्ही हे म्हणू की आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक युवा वर्ग, शेतकरी वर्ग आणि जे उद्योजक, नवीन नवीन उद्योजक बनू इच्छित आहेत, त्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा. राहुलजींचा फोन नंबर जो आहे तो आमच्या स्क्रीनवर चालत आहे. आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास त्याच्यावर आपण संपर्क करू शकता. परत आपण भेटूया अशाच एका विशेष मुलाखतीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.